आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण काळजी नको करू, मी लय नाही राबवून घेणार तुम्हाला. शेवटी काय बी झालं तर सूर्यवंश आहे ना व तुम्ही. अग बघ की त्याला एवढा त्रास होतोय. थांबव की समज. सूर्यवंशींना ना असं काम करताना बघवत नाही र. त्यांना काम करून घ्यायची सवय होती ना. काय त्या वसुंधराचा रुबाब, एका शब्दावर समजांना राबवत होती. पण आता दिवस बदलले. तुझी ती बायको अक्षरा, लई जीव आहे ना तुझा तिच्यावर. पण मी समज मला हवं तसं घडवून आणलं आणि पारडं माझ्याकडे फिरवलं. पण ती अक्षरा या घरात आली आणि समधी सत्ता तिच्या हातात आली. पण तू बिंडोक माझ्या प्रेमात पडला आणि समजा गणितच उलट झालं. काय अरे सुंदर, काय करतोस? अरे जीव घालून घेणार आहेस का? अरे सोड काम. बारकी अरे सोडून कसं चालेल? ह्यासनी वाटतं मला काही जमत नाही. ह्यासनी मी धावतोच आता. म्या मनात ठरवलं ना तर काय बी करू शकतोय बघ. अरे सुंदर, तुझ्या अंगात माप ताकद असेल र सुंदर, पण डोक्याचा भाग तू कवा वापरलाच नाही. मठ्ठ कुठला, नुसतं आपल्या आईच्या माग माग फिरायचं एवढंच केलंय आयुष्यभर. अरे सुंदर, अरे हे अशी लोक काही बोलतील, तू तसं वागत जाणार आहेस का? अरे सोड काम. हे चिचून दे. इकडे इकडे इकडे. त्याला किती सांगितलंय रे? हे बघ, ज्याचं त्याचं काम ज्याने त्यांनी करायचं असतंय, कळलं का? आता जर मध्ये बोललास, त्याला मदत करायला गेलास का नाही, त्याला फुटकार रुपया सुद्धा मिळणार नाही, कळलं का? गप गुमान इथं उभं राहायचं आणि तो जे करतोय का नाही ते सगळं बघायचं. थांब. वा काका, एकदम येळेवर परफेक्ट घाव टाकलाय बघ तू. आवडला आपल्याला. अरे भावा, का हाताला पेटलायस? सोड की ते.
बजरंग बली की जय. एवढंसं पीठ कशी बशी एक भाकरी होईल यात कुणाचीच भूक भागणार नाही. मी उपाशी राहिले तरी चालेल, पण आई सुंदर आणि बारक्या जेवू नाही शकणार. त्यांची उपासमार होईल ते कसं सहन करू मी. ही कामिनी फक्त सवताचा बदला घेण्यातच गुंतली आहे. तिचं टार्गेट काही वेगळंच दिसतंय. तिला माझ्या अश्विनचं काय देणं घेणं नाही पडलं. सुंदर सुंदर, अरे काय करतोय आज? सोड ते. नाही नाही सोडणार मी. सुंदर सोड म्हणलं ना बा, सोड म्हणलं ना म्या, सोड. नाही. हे बघा, तुम्ही जा इथनं. मी नाही सोडणार आहे. हे बघा, तुम्ही आडवं येऊ नका. तुमसनी माझी शपथ आहे. जा. एवढा पुळका दाखवायची गरज नाहीये. त्याच्यावर काही आम्ही अत्याचार नाही करत आहे. स्वतः आला होता काम मागायला. या कामाचं त्याला पैसे मिळणार आहेत. फुकट नाही करत आहे हो. तुम्ही बाजूला व्हा. हात काय पसरायला लागला लगेच? अजून काम कुठं पूर्ण झालंय? आता आणि बिनी काय नाही. ही समधी गोणी घ्यायची आणि गोडाऊन मध्ये जाऊन नीट रचून ठेवायची. मग तुझं काम पूर्ण होईल आणि तुला तुझं 500 रुपये मिळून जातील. सुंदर सुंदर, बस झाला. मी नाही तुला हे काम करू देणार. काय गरज नाही बघ हे काम करायची. चल घरी. बारके अरे कसा घरला येऊ? त्या दोघींच्या पोटात अन्नाचं एक कण नाही आहे. अरे आता रात्री बी उपाशी पोटी झोपायला लागेल त्यासनी. आणि ते मला चालणार नाही बघ.
ताई, अहो आमच्या सुंदरला कुठे पाहिलं का? गवादरनं गेला, अजून आला नाही घरला. आजारी आहे हो पोर. नाही हो, नाही बघितलं मी. आई काय झालं? अगं आता सुंदरची लई काळजी वाटायला लागली आहे बघ. आता पतूर यायला हवा होता घरी. अक्षरा, त्याला काही झालं नसेल ना ग? आई अहो किती काळजी करताय. बारक्या गेलाय की त्यांच्या बरोबर, आणि दिवसभर घरी बसून कंटाळले असतील. इथेच गेले असतील कुठेतरी पाय मोकळे करायला, येतील इतक्यात. तुझं समज बरोबर आहे का? सुंदरचा अपघात झाल्यापासून तो नजरेआड जरी झाला ना तरी जीव वर खाली होतो माझा. अक्षरा, अगं काहीतरी करपल्याचा वास येतोय. आई अगं, अरे देवा, आई यांना आणि बारक्याला पुरेल एवढी एकच भाकरी होती. आता सॉरी आई. असू दे, होईल काहीतरी, बघूया आपण. नाही आई, बारक्या आणि यांना मी उपाशी नाही ठेवू शकत. तुमची तब्येत बाई ग, पण काय करायचं आता? काळजी नको करू, बघूया आपण काहीतरी. हा, पण आता काय करायचं ग? आई, आपण कोणाची तरी मदत मागूया. मला खात्री आहे कोणीतरी आपल्याला मदत करेल. हं? बघूया, चल. अगं कुठं ओढत नाही तीस मला? थांब की. परताप, अरे मी पाया पडते तुझ्या. अरे त्या कामिनीला एक डोसका नाही, पण तू तरी माणूस की ना, वाग की जरा. हा, हे बघ, ते बाहेर जे काय बी चालू आहे ना ते आधी थांबव. अरे सुंदरचे असे हाल करू नका र. त्याचा छळ भगवत नाही मला. तुला बघवत नसेल ना तर तुझं डोळं ना तोंड दोन्ही बंद करून ठेव. हे बघ प्रताप, एक लक्षात घे, सुंदर, वहिनी, अक्षरा ही समधी आपली माणसं आहेत. त्यांना असा त्रास देऊ नका. अरे प्रताप, वहिनी आणि अक्षरा सुना आहेत या घरच्या, लक्ष्मी आहेत. त्यांना असं वागवलं ना तर पस्तावशीला बघ. यांना काय आपलं म्हणायचं का? ते आमच्या वाईटावर उठले ते दिसत नाही होय तुला? काय बी झालं तरी मी यामध्ये पडणार नाही. त्या सुंदरमुळेच आज माझा अश्विन जेलमध्ये सडतोय. तो त्रास तुला दिसत नाही वय? मला सुंदरला मदत कर. का म्हणून करायची त्याला मदत? ते सांग ना, का म्हणून करायची? अजिबात नाही. काय बी झालं तरी माझी साथ कामिनीलाच असेल. आणि तू जरा शहाणी असशील ना तर तू बी यात मध्ये पडू नकस, नाही तर ते तुझ्यासाठी जड जाईल, लक्षात ठेव. हे बघ प्रताप, कामिनी पोरगी आहे माझी, तिला पुरती ओळखून आहे मी. तुला वाटत असल तुझ्या लेकाला ती सोडवून आणल, पण असं काय बी होणार नाही. तू कामिनीवर विश्वास ठेवून ना लई मोठी चूक करत आहेस बघ. ती अश्विनला कधी बी सोडवणार नाही, शब्द आहे माझा. ती फक्त तुमचा वापर करून घेतीये तुमच्या स्वार्थासाठी. बस लाके, लाई बोललीस तू. तुझा शानपणा ना तुझ्याजवळच ठेव, मला नको शिकू. मी माझ्या पोराला जेलमधून सोडवण्यासाठी किती मी खालच्या थराला जाऊ शकतोय. येळ पडली ना तर कोणाचा जीव बी घेऊ शकतोय.
फक्त तो जीव तुझा नसावा एवढं बघ. लवकर. समद काम पुरं झालं आहे. आता तरी पैसे दे. वैरा, कौतुक आहे तुझं. एकदम नेटानं पार पाडले समद काम. हे बघ, मला तुझी तातुरमातुर बडबड ऐकायची नाही. माझं पैसे दे. वय ह्यो काय प्रकार आहे हा? समद काम झालं ना मग आता या गोण्या तर खराब झाल्या. बघ बघ, त्याच्यावर तुझ्या रक्ताचं डाग लागलंय. आता अशा खराब गोण्या मार्केटमध्ये कोण विकत घेणार? वय की नाही काका? असला खराब माल कोणी घेईल का आपल्याकडनं? वय तशी नाही ते घेणार कोणी. नाही म्हणजे व्यापारी लोक आहेत का नाही, सगळं बघूनच घेते ते. आता ही असं रगात लागलेली पोती कोणी घेणार नाही. खराब आहे ना तेव्हा माल, म्हणतील त्यातला माल बी खराब असेल. एखाद्या व्यापाऱ्याने जर उपकार करून आपल्याकडनं जर गुन्हे घेतल्या तरी बी 4 पैसे कमीच देतील आपल्याला.
मग या सुंदरमुळं मी माझं नुकसान का करून घेऊ? आता ही नुकसान भरपाई तर सुंदरनं केली पाहिजे. त्यामुळं आजच्या त्याच्या कमाईतून ही नुकसान भरपाई कट होऊन त्याला त्याची हमाली मिळेल. आता या खराब गुन्ह्यांचा हिशोब करता तर तुझ्या आजच्या कमाईतून समद कट होऊन तुझी हमाली ही